माझा मुलगा ड्रायव्हर की करत होता. पुण्यात घर होतं, 2 मुलं आणि पत्नी पुण्यात होती. पुण्यात असताना त्यानं ड्रायव्हर की करत असताना मुंबईला गेलेला होता आणि आरक्षणाच्या वेळेसच तिथं गोंधळ चाललेला होता. गोंधळ चालू असताना आरक्षणातच ते हवेत गोळीबार करताना त्याला गोळी लागली. काही मुलांनी एकमेकाला फोन केला, त्याच्या मित्रांनी फोन केला की गावाकडे इकडं हळदगावला केला, हळदगावाकडनं मोह्याला केला, मोह्यावरनं मल्हारदादांना फोन केला. मल्हारदादा लगेच घटनास्थळी गेले आणि 0 मिनिटात माझ्या मुलाला कळंबोलीला MGMमध्ये ॲडमिट केलं आणि ऑपरेशन होईपर्यंत मल्हारदादा माझा मुलगा गावापर्यंत चांगला सक्सेस होईपर्यंत इथपर्यंत आणूपर्यंत त्यांनी हल्ले नाहीत. दररोज सकाळ संध्याकाळ मुंबईत राहिलेले होते 2 महिने. माझ्या खाण्यापिण्याची सोय, माझ्या सगळ्याची सोय, माझे नातेवाईक आल्यानंतर त्यांचं चहा पाणी हे सगळ्यांचंच त्यांनी 2 महिने बघितलं. आणि कसलेच दादा तर हालतच नव्हते. सारखे ताई यायच्या, दादा यायचे, छोटे दादा यायचे, सगळ्यांनी यायचं, त्याला बघायचं, आम्हाला सगळ्यांना धीर द्यायचा. आम्हाला नुसती गोळी लागली म्हणून आमच्या पायाखालची जमीन हादरली होती. काय करावं, एकुलता एक मुलगा, आणि जर काय झालं तर काय करायचं असं आम्हाला वाटत होतं. पण मल्हारदादांनी आमच्या मुलाला चांगलं वाचवलं. तो जर नसतं तर आम्हाला काय करायचं होतं. आज सुद्धा कधी घडली होती? 25 जुलै 2018ला. त्यानंतर तुम्ही सगळे मुंबईला गेले होते? हो, सगळे आम्ही लेकरं, आम्ही माझ्या बहिणीचा मुलगा घेऊन आम्हाला सगळ्यांना मुलीला ते घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर भेटी झाल्या. गेल्यानंतर त्यानं कॉटवरनं तू राहा मास्क हे लावलेला असताना पण तू राहा. तिलाही तसंच म्हणायचं, मलाही माझ्या मुलीलाही तसं म्हणायचं, तू राहा इथं, तू राहा. म्हटलं हो. मग मी 2 महिने राहिले होते त्याच्यापाशी. हे काय पुण्यावरनं येऊन जाऊन करत होते. सगळी मदत त्यांनी दवाखान्यापासून आमच्या खाण्यापिण्यापर्यंत इथपर्यंत आणून सोडण्याची त्यांनी आम्हाला मदत केलेली. अशा माणसाला आपण तर, मी माझा जीव आहे तोपर्यंत मी विसरणार नाही, आमचं सहकुटुंब विसरणार नाही. त्यांना जेवायची, खाण्यापिण्याची, माझ्या आंघोळीची सगळी सोय ती करत होती. आम्हाला काय 5 पैशाची सुद्धा त्यांनी झळ लागू दिलेली नाही. 2 महिने उपचार होते. 3रा महिना लागायचा म्हणताच काही दिवसांनी डिस्चार्ज दिला आम्हाला. इथपर्यंत आणून सोडलं त्यांनी. गोळी कुठे लागली होती? कमरेला लागलेली. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? खूप त्यांचे असे गोळी लागल्यामुळे पोटात छरेही झालते. तर नो गॅरंटी सांगितली होती त्यांची. म्हणजे डॉक्टरांनी चांगलं लक्ष दिलं? डॉक्टरांनी बी दिलं आणि दादांनी त्यांनी पण खूप छान लक्ष दिलं, म्हणूनच ती वाचली. ऑपरेशन चालले 7 तास. 7 तास चालत असताना दादाने पाणीसुद्धा पेलं नाही. तर त्यावेळेला बाटली आणली होती पाणी प्यायला, तर दादाने फेकून दिली. जोपर्यंत माणूस बाहेर येत नाही तोपर्यंत मी कशालाही ढका लावणार नाही असं मला दादा म्हणले. पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर आले, पद्मश्री पाटील. त्यांनी मुंबईचा आयुक्त बोलविला. आयुक्त बोलून सगळी बरीच त्यांच्या काय बैठकीच्या रूममध्ये नेली. सगळीच आयुक्त सगळी चौकशी केली. तिथून पुन्हा सगळी यंत्रणा हल्ली. मी पुन्हा दुसऱ्या दिवशी 6-6:30ला तिथं गेलो. तर ही मला बघितल्या नॉर्मल हसला. म्हणला रडू नका. म्हणलं हाय बरं म्हणलं. तर दररोज सकाळी 9ला डॉक्टर, एक जीप, एक ड्रायव्हर, संध्याकाळी 6ला यायची, सकाळी 9ला यायची. तिथं गावात आणून पोच केल्यानंतर 6 महिने गोळ्या औषधं मुंबईहून इथं पोचवत होती. हो, पोच. मला दादा मला जोपर्यंत का मला जात नाही तोपर्यंत दाताला सोडायचा नाही. माझा भाऊ आहे. एवढं मदत केलेली आहे. मला दादा बी एकदम नंबर 1. हे चहा पाण्यालाही 500, 400, 1000 रुपये द्यायचे. आमच्या पैसे ताकद नव्हती. मला नसतं बघितलं तर मला कमीत कमी 1 एकर 2 एकर जमिनी करावली असती. ती काय माझ्या नावावर मिळवती.
जमीन नावावर नाही, जागा नावावर नाही. मग एका परिस्थितीत काय करायचं म्हणून मल्हारदादांनी स्वतःचा भाऊ म्हणून वाचविलेला आहे. दादा ज्यावेळी गावात परत आला होता त्यावेळेला त्याचा सत्कार वगैरे हो 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 त्याच्याबद्दल काय? भरपूर माणसं महुवा, खामसवाडी, गौर, वाघोली, हळदगाव, समधाना, सातेपळ, देव अवतारी माणसं म्हणायची ही सगळे लोक आले. सगळे. त्यावेळी दादाच्या काय भाव? तिथून आमच्या गावातून फोन मल्हारदादा राणादादाला की शिवसेनेचा माणूस आहे, त्याला काय बघू नका म्हणून गावातून फोन तिथं जात होतं. दादा म्हणलं मला त्या जातीकडे बघायचं नाही, पातीकडे बघायचं नाही, काय नाही, फक्त मला पोरगा हवा आहे. मग आता आम्हाला आई बाप कोण आहे ते मल्हारदादा, डॉक्टर पद्मश्री पाटील. ती तर पहिल्यापासून आम्ही कारखान्यापासून त्यांच्याकडूनच होतो. अर्चना तर येऊन गेल्या. हो, ताई आमच्या घरी येऊन गेल्या. काय ना खुश आहे दादा. आपल्या ताई आल्या, दत्ता पाया पडला, मालकीन आमच्या पाया पडली. दादा नोकरी देतो म्हणलं होतं मला. दादा तुम्ही दत्ता तुम्ही ड्युटीला या, तुम्हाला नोकरी देतो. हो म्हणला होता. दादाने 2-3 बाऱ्या फोन केला होता. दादा काय पैसे हवे आहेत का? दादा पाया पडतो म्हणला, मला पैसे नको, मला जीव असला बाजार म्हणून. तुला काय जिपा घेऊन देतो का? 1-2 जिपा घेऊन या, मुंबई पुणे चला, तुम्ही बसून घ्या, ड्रायव्हर लावा, तुमचा रुपया नका मला दादा. आणि किती मदत करायची? आमचं कुटुंब म्हणून आम्ही चालणार आता. हां, आमची ती एक आमच्या घरातली व्यक्ती आहे, आमचं मोठं कुटुंब आहे. आणि ते जिथं बोलवतील तिथं आमची जाण्याची इच्छा आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत. आणि त्यांनी आमचं सगळं चांगलं केलं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचं जीव म्हणणार तोपर्यंत आम्ही त्यांना विसरणारच नाही. या सगळ्यावर दत्ता दादाचं काय म्हणणं? काही नाही, दत्ता दादा खुश आहेत. मल्हारदादांना नेहमी कॉन्टॅक्टमध्ये फोनवर बोलतात, करतात, येणं जाणं त्यांचं. त्याला गोळी लागलेली असताना जरा 2 महिन्यांनी नीट झाला. ताईचा का कुणाचा दादाचा वाढदिवस होता की गेला, गेटवर थांबला आणि म्हणतो आता मी कसा येऊ, म्हणजे जायला येत नव्हतं ना. तिथं गेटवर गेलं की दादांना फोन केला, आता मी कसा. मग त्यांनी PA पाठवले आणि त्याला मध्ये कॅबिनमध्ये घेऊन गेले. एकच आमची फॅमिली. हा, ते काही नाही, डॉक्टर पाटलाची आणि आमची एकच फॅमिली, आम्हाला 2 नाही. आम्हाला काही वाटत नाही त्यांच्याविषयी. कुठेही त्यांचा कधी काय असू, आपण तर पळतच जाते.